नमस्कार मित्रांनो, आम्ही आलोय जरंडेश्वरला. हे सगळे आपले मित्रमंडळ आहेत पाठीमाग आणि हे जरंडेश्वर आपल्याला पाठीमाग दिसतंय. सर्वांचं पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. हा अमन आहे, हे पाठीमाग आपले इरफान, पप्पू शेठ, गंगा, आर्यन, आपला आर्यन नाही रोहन आणि हे सर्व मित्रमंडळी. आणि आम्ही चाललोय ते पहा जरंडेश्वर. ह्यांना घ्या, सर्वांना मिळा आणि सर्वांचा आपल्याला सर्वांना धन्यवाद. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हा हे पण आपले मित्र आहेत बघा, पाठीमागे चाललेत. हा हे पण आहेत बघा. आणि हे जरंडेश्वरचं सगळं बघा भव्य असं मस्त मध्ये जत्रा वगैरे भरलेली आहे. सर्वांनी बघा, आम्ही आलोय, तुम्ही पण एक दिवशी नक्की जरंडेश्वरला भेट द्या आणि आपल्या युट्यूबला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आता मध्यंतरी आम्ही पोहोचलेलो आहे आणि सर्व पोहोचलेलो. आता सुरुवात केलेली चढायला, यानंतर आम्ही पोहोचलोय. सध्या मध्यंतरी आला असावा, आम्ही अंदाज बांधतोय, पहिल्यांदाच चालू आहे त्यामुळे माहित नाही. आणि अजून हे काका सांगत आहेत अजून भरपूर वरती आहे. सर मस्त काका बोलतायत अजून भरपूर वेळ लागणार, आताशी सुरुवात आहे चढायची आणि भरपूर प्रमाणात गर्दी आहे. श्रावण चालू असल्यामुळे थांबा पडलो असतो. सॉरी ह्या झालेल्या चुकीबद्दल तुम्ही त्याकडे बघू नका. सर्वांना माझं एक सांगणं आहे की तुम्ही जर इकडे चढाई करण्याचा प्रयत्न करत असाल तर सर्वांनी ना शूज, पायामध्ये शूज घाला, कारण खाली असे भरपूर प्रमाणात दगड वगैरे आहेत, त्यामुळं पाय टोचण्याची शक्यता आहे. आणि शूज घातल्यामुळं भरपूर घोषणा देत आहेत. सर्व मित्रमंडळी पुन्हा एकदा झाले पाहिजे एक साथ जय श्रीराम. भरपूर अशा भक्तिभावाने सर्व आपले सर्व मित्रमंडळ गावातील लोक मिळाले आणि असं करा तिकडे बघून असं करा. हा हे आमचे गावकरी आहेत सर्व मित्र आणि भरपूर प्रमाणात गर्दी आहे. पहा तुम्ही बघू शकता, श्रावण महिन्याचा पूर्वी सांगितल्याप्रमाणे हा वड आलेला आहे. वड पाहू शकता, या वडाच्या आधाराला लोक भरपूर प्रमाणात आनंद घेत आहेत. शांत असे वातावरण, गार वाटते आणि हाच तो कदाचित वड आहे. आपण थोडासा मला वाटतं इथे विश्रांती करू आणि विश्रांती केल्यानंतर बघू. हे पाहू शकता तुम्ही पाठीमाग माझ्या विहीर माहित नाही. त्यानंतर इथं तुम्हाला नाश्ता वगैरे करण्यासाठी भरपूर विहीर वगैरे तिथं मिळतं. कपडे बदलू. इथं छोटंसं हॉटेल आहे ऐक ना, आणि थोडं आपण विश्रांती घेत आहे आणि लगेचच आपण वापस येऊ 10 मिनिटात. दर्शनासाठी अशा प्रकारे रांग असते मंदिरात. ते जरंडेश्वर मंदिर तिथं आहे. अशा प्रकारे तुम्हाला रांगेतून दर्शन घेण्यासाठी जावं लागेल. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे रांग आहे. डायरेक्ट दर्शनासाठी थांबलेले आहेत. आणि आपण पहिल्यांदा आता दर्शन घेण्यासाठी चप्पल काढूया.